संत तुकाराम महाराज अभंग. आपुलिया कर्माचा मी बळी. निरूपण मेघा देशमुख चौहान. आपुलिया कर्माचा मी बळी, नाही विठ्ठली बळी केला. नाही रागद्वेषांचा संचय, नाही कामक्रोधांचा जय. आपणची आपणासी बांधिले, आपणची आपणासी सोडविले. तुका म्हणे आता हरिविण, नाही कोण मज लागी सज्जन. तुकाराम महाराजांचा हा अभंग त्यांच्या गाथेतील एक महत्त्वाचा आध्यात्मिक रत्न आहे. या अभंगात तुकाराम महाराजांनी मानवी जीवनातील कर्म, रागद्वेष, कामक्रोध यांचे बंधन आणि त्यातून मुक्तीचा मार्ग यावर गहन चिंतन केले आहे. हा अभंग केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर दैनंदिन जीवनात लागून होणारा तार्किक आणि व्यावहारिक दृष्टिकोनही प्रदान करतो. आपुलिया कर्माचा मी बळी, नाही विठ्ठली बळी केला. तुकाराम महाराजांच्या या अभंगातून व्यक्त होणाऱ्या कर्मबंधनाच्या आणि मुक्तीच्या कल्पनेचा विचार करताना आपल्याला एक वेगळी आध्यात्मिक खोली जाणवते. महाराजांच्या मते सत्य हे विश्वासावर अवलंबून नसते, तर ते जागरूकतेवर उद्भवते. या अभंगाच्या पहिल्या ओळीत आपुलिया कर्माचा मी बळी हे वाक्य आपल्या स्वतःच्या कृतींच्या जाळ्यात अडकलेल्या मनाची व्यथा दर्शवते. कर्म हे केवळ बाह्यकृत्य नव्हे, तर मनाच्या सतत चालू असलेल्या प्रक्रियेचे प्रतिबिंब आहे. आपण आपल्या विचार, इच्छा आणि भयांमुळे स्वतःला बांधून ठेवतो. हे बंधन बाह्य देव किंवा विठ्ठलासारख्या प्रतीकांमुळे नव्हे, तर आपल्या अंतर्मनातील द्वंद्वांमुळे निर्माण होते. तुकाराम महाराज सांगतात की मन हे स्मृतीचे साठे आहे. प्रत्येक कर्म हे पूर्वीच्या अनुभवांची पुनरावृत्ती आहे. यातून मुक्ती ही दैविक कृपेने नव्हे, तर स्वतःच्या निरीक्षणाने येते. नाही विठ्ठली बळी केला. इथे तुकाराम महाराज विठ्ठलाला कर्म अर्पण करण्याची सूचना देतात, ज्यामुळे बंधन नष्ट होते. पण तुकाराम महाराज या समर्पणाला वेगळ्या अर्थाने बघतात. ते म्हणतात, देव हे भय आणि एकटेपणाच्या कल्पनेतून निर्माण झालेले आहे. समर्पण हे बाह्य प्रतीकांकडे नव्हे, तर जसे आहे तसे स्वीकारण्याकडे असावे. विठ्ठल हे भक्तीचे प्रतीक असले तरी तुकाराम महाराजांच्या दृष्टीने समर्पण हे मनाच्या दिसणाऱ्या आणि पाहिले जाणाऱ्या द्वैताचा अंत करणारे असावे. कर्म विठ्ठलाला अर्पण करणे म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे, तर प्रत्येक क्षणी पूर्ण जागरूकतेने कृती करणे असते. कर्मयोग म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता निष्कामपणे कार्य करणे होय. पण हे निष्कामपण बाह्य नियमांमुळे नव्हे, तर अंतर्मनातील शांततेतून येते. तुकाराम महाराज म्हणतात, कर्म हे मनाच्या वर्तमान क्षणातील शुद्ध कृती असावी, ज्यात भूतकाळ किंवा भविष्याची सावली नसावी. हा अभंग मनाच्या मुक्तीचा मार्ग दाखवतो. आपण आपल्या कर्माचे बळी आहोत, कारण आपण सतत स्वतःला मी ही ओळख करून देऊन बांधतो. हे मी हे अहंकाराचे मूळ आहे, जे कर्मांना फळाची अपेक्षा लावते आणि दुःख निर्माण करते. मुक्ती ही विठ्ठलासारख्या देवतेच्या कृपेने नव्हे, तर स्वतःच्या मनाचे निरीक्षण करून येते. तुकाराम महाराज सांगतात, जागरूकता हीच खरी समर्पण आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांना, इच्छांना बिनशर्त पाहता, तेव्हा ते स्वतःच विरघळतात. तुकारामांच्या भक्तीमध्ये विठ्ठल हे मुक्तीचे साधन आहे, पण तुकाराम महाराज याला अंतर्मनातील शांततेचे प्रतीक बनवतात. कर्माचा बळी विठ्ठलाला करणे म्हणजे
प्रत्येक कृतीला ईश्वराशी जोडणे नव्हे, तर ती कृती ईश्वरासारखी शुद्ध आणि निष्कलंक बनवणे असते. यातून कर्मबंधन कमी होत नाही, तर ते पूर्णपणे नष्ट होते. कारण कारण मन द्वैतातून मुक्त होते. हा अभंग गीतेच्या कर्मयोगाशी सुसंगत असला तरी तुकाराम महाराज त्याला मानसिक क्रांतीचा भाग बनवतात. ते म्हणतात, सत्य हे कोणत्याही मार्गाने सापडत नाही, ते प्रत्येक क्षणी जिवंत असते. तुकारामांची भक्ती ही भावनिक समर्पण आहे, तर तुकाराम महाराजांची जागरूकता ही बुद्धिवादी शांतता आहे. दोन्ही एकाच ध्येयाकडे नेतील, ते म्हणजे दुःखाच्या शेवटाकडे. आजच्या वेगवान जीवनात जिथे कर्मे आपल्याला ताणतात, त्या अनुषंगाने हा अभंग सांगतो की मुक्ती ही बाह्य शोध नव्हे, तर अंतरील निरीक्षण आहे. प्रत्येक विचार, प्रत्येक कृती जर पाहिली तर ते विठ्ठलासारखे शुद्ध होईल. अशा रीतीने आपण स्वतःचे बळी होऊन राहू नका, तर मुक्त आत्मा बनूया. नाही रागद्वेषांचा संचय, नाही कामक्रोधांचा जय. इथे मानवी मनाच्या गहन विकारांवर प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येतो. राग, द्वेष, काम, क्रोध ही चार प्रमुख भावना आपल्या अंतर्मनाला कर्मबंधनात अडकवतात. तुकाराम महाराज भक्ती मार्गाने या विकारांवर विजय मिळवण्याची, वैराग्याची शिकवण देतात. आपण कधीही धार्मिक संकल्पनांवर अवलंबून न राहता मनाच्या स्वरूपाची, स्वयंनिरीक्षणाची प्रक्रिया शिकली पाहिजे. विकार दाबणे किंवा त्यांच्याशी लढणे हे केवळ संघर्ष वाढवते. या उलट त्यांचे निरीक्षण करून त्यांचे मूळ समजून घेऊन हे खरे मुक्तीचे मार्ग आहे. हे तुकारामांच्या भक्तिपूर्ण वैराग्याशी सुसंगत आहे, ज्यात मनाची शुद्धता परमेश्वराच्या चिंतनासाठी आवश्यक आहे, नाही रागद्वेषांचा संचय. ही ओळ राग आणि द्वेष यांचा साठा करू नये असे सूचित करते. तुकारामांच्या दृष्टीने हे मनाचे दोष आहेत, जे विचार आणि कृतींना दूषित करतात. एखाद्यावर राग किंवा द्वेष ठेवल्यास मन अशुद्ध होते, आत्मिक स्वातंत्र्य नष्ट होते. तुकाराम महाराज या भावनांना मनाची सशर्तता, अपरिहार्य लादून घेतलेली स्थिती म्हणून पाहतात. त्यांच्या मते राग, द्वेष हे बालपणीच्या अनुभवांमधून, समाजाच्या प्रभावामुळे निर्माण होणारे कल्पित विभाजन आहे. मी आणि तू ही द्वंद्वात्मकता राग द्वेष जन्म देते. तुकाराम महाराज म्हणतात, राग किंवा द्वेष येण्याच्या क्षणी त्याचे निरीक्षण करा. हे निरीक्षण म्हणजे संचय न करणे होय. जर आपण रागाला माझा राग म्हणून धरून ठेवला, तर तो स्मृतीत रूपांतरित होऊन द्वेषाचा साठा होतो. उलट शांतपणे निरीक्षण केले तर तो भावनेचा वेगळा प्रवाह म्हणून विरघळतो. तुकारामांच्या भक्तीमध्ये हे वैराग्य आहे. राग द्वेष नसणे म्हणजे परमेश्वराच्या एकत्वाची जाणीव. नाही काम क्रोधांचा जय म्हणजे काम आणि क्रोधावर विजय मिळवणे आवश्यक आहे, असे तुकाराम महाराज अधोरेखित करतात. काम म्हणजे अनियंत्रित इच्छा, जी भौतिक सुखांच्या मागे धावते, आणि क्रोध हे तिच्या अपूर्णतेचा परिणाम आहे. हे दोन्ही परमेश्वरापासून दूर नेतील, कर्माच्या चक्रात अडकवतील. तुकाराम महाराज कामाला इच्छेची ऊर्जा म्हणून वर्णन करतात, जी मनाने सतत भविष्यातील कल्पनांमध्ये गुंतलेली असते. काम ही भविष्याची अपेक्षा आहे, जी वर्तमानात राहू देत नाही.
क्रोध हा इच्छेच्या नाकारले जाण्याचा प्रतिकार आहे. विजय मिळवण्यासाठी लढाई नको, उलट इच्छेचे निरीक्षण करा. काम क्रोध हे मनाचे भाग आहेत जे भय आणि असुरक्षिततेच्या मुळातून उगम पावतात. जेव्हा आपण इच्छेला माझी म्हणून ओळखतो तेव्हा ती विकार होते. निरीक्षणाने इच्छेचे मूळ दिसते. ते सतत चालू असलेले विचारांचे जाळं असते. हे जाळं तोडलं तर काम क्रोधाचे स्वरूप बदलते. तुकारामांच्या भक्तीमध्ये हे विजय म्हणजे भगवंताकडे वळणे होय. ही मनाची मुक्ती आहे ज्यात दुःखाचे कारण नष्ट होते. या दोन्ही ओळी भक्ती आणि वैराग्याचे महत्त्व सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, मन शुद्ध झाल्यावरच परमेश्वराचे चिंतन शक्य आहे. विकारावर नियंत्रण असणे म्हणजे मनाची शुद्धता असणे होय. आपले मन जेव्हा शांत असते तेव्हाच सत्य दिसते. तुकारामांच्या भक्तीमध्ये हे सत्य परमेश्वर आहे. विकारांवर विजय मिळवणारा व्यक्तीच खऱ्या स्वातंत्र्याची अनुभूती घेऊ शकतो. भक्ती मार्गाने ईश्वराच्या जवळ जाणे म्हणजे मनाच्या बंधनातून मुक्ती आहे. तुकारामांचे हे पद राग द्वेषांचा संचय न करणे, काम क्रोधाचा जय मिळवणे हे दोन्ही मनाच्या मुक्तीचे द्वार उघडतात. आजच्या वेगवान जीवनात जिथे इच्छा आणि क्रोधाने मन भरलेले आहे, ही शिकवण अधिक प्रासंगिक आहे. निरीक्षणाने वैराग्याने आपण कर्मबंधनातून मुक्त होऊन आत्मिक शांती प्राप्त करू शकतो. हे केवळ धार्मिक नाही तर मानविक अस्तित्वाचे सार आहे. आपणची आपणासी बांधिले, आपणची आपणासी सोडविले. तुकाराम महाराजांच्या अमर ओळीने भक्ती मार्गातील एक गहन तत्वज्ञान उलगडले आहे. आपणची आपणासी बांधिले या भागात ते सांगतात की आपल्या कर्म, विचार, इच्छा आणि विकारांमुळे आपण स्वतःला संसाराच्या जाळ्यात अडकवतो. राग, द्वेष, काम, क्रोध यासारख्या विकारांची निर्मिती आपणच करतो आणि त्यामुळे दुःखाचे बंधन आपणच स्वतःवर लादतो. आपणची आपणासी सोडविले म्हणजे मुक्तीचा मार्गही आपल्याच हातात आहे. स्वतःच्या प्रयत्नांनी विचारांची शुद्धता साधून, कर्मांना परमेश्वराला अर्पण करून आणि भक्तीच्या मार्गाने आपण या बंधनातून मुक्त होऊ शकतो. तुकाराम महाराज व्यक्तीच्या आत्मशक्तीवर, स्वातंत्र्यावर भर देतात, जे आत्मनिर्भरतेचे, संयमाचे महत्त्व अधोरेखित करते. हा विचार भगवद्गीतेतील उद्धरेद आत्मनामात्मं नात्मानं वम साधयेत या श्लोकाशी सुसंगत आहे. त्यात स्वतःच्या आत्म्याने स्वतःला उन्नत करण्याचा आग्रह आहे. तुकाराम महाराज सांगतात की मुक्ती परमेश्वराच्या कृपेवर अवलंबून असली तरी तिचा प्रारंभ आपल्या इच्छाशक्तीने होतो. भक्ती, जप, ध्यान आणि सत्संग याद्वारे आपण विचारांच्या जंजाळातून बाहेर पडू शकतो. तुकाराम महाराज हे आधुनिक तत्वज्ञ आहेत. हे म्हणतात की मनुष्याच्या मनातील शिस्तबद्धता आणि विचारांची सतत चालू असलेली प्रक्रिया हे स्वतःचे बंधन आहे. त्यांच्या मते स्वातंत्र्य ही मनाची अवस्था आहे जी बाह्य बंधनांपासून मुक्त होण्यापेक्षा अंतर्मनातील शिस्तबद्धतेवरून मुक्त होणे आहे. ते सांगतात
तुम्ही स्वतःला ज्या प्रकारे बांधता ते तुमच्या विचारांमुळे, भीतीमुळे, इच्छांमुळे आणि सामाजिक अपेक्षांमुळे होते. हे सर्व तुम्हीच निर्माण करता. हा विचार इतका चालाक आहे की तो सर्व काही त्याच्या सोयीने वाकडे करतो. म्हणजेच आपल्या विचारांमधील पूर्वग्रह, भय, आसक्ती यामुळे आपण स्वतःला कैदेत टाकतो. जसे तुकाराम महाराज म्हणतात, आपणची आपणासी बांधिली. तुकाराम महाराज मुक्तीसाठी भक्ती किंवा देवाची कृपा यावर अवलंबून राहण्याऐवजी स्वनिरीक्षण आणि निर्वांचन रहित जागरूकतेवर भर देतात. ते म्हणतात, स्वतःला समजणे हीच खरी मुक्ती आहे. स्वज्ञानाची नदी कधीच थांबत नाही, ती सतत वाहत राहते. हे तुकारामांच्या विचार शुद्ध करावे या सूचनेशी जुळते. दोघेही सांगतात की बंधन हे बाह्य नसून अंतर्मनातून येते. सर्व अधिकारांपासून मुक्त होणे, स्वतःच्या आणि इतरांच्या म्हणजे कालाच्या सर्व बंधनांपासून मुक्त होणे, जेणेकरून मन नेहमी ताजे निरागस राहील. हे आपणची आपणासी सोडविले या ओळींचे आधुनिक प्रतिबिंब आहे. आजच्या वेगवान जीवनात जिथे सामाजिक माध्यमे आणि भौतिक इच्छा मनाला जखडतात, हे तत्व अधिक प्रासंगिक आहे. आपण विचारांच्या जंजाळातून बाहेर पडून क्षणात जागृत होऊन मुक्त होऊ शकतो. तुकाराम महाराज म्हणतात, प्रेम आणि स्वातंत्र्य एकत्र असतात. प्रेम ही प्रतिक्रिया नसते, म्हणजेच खरे प्रेम आणि स्वातंत्र्य हे बंधनमुक्त मनातून जन्म घेते. तुका म्हणे आता हरिविणा, नाही कोण मज लागी सज्जना. ही ओळ भक्ती मार्गाची पराकोटी दर्शवते. तुकाराम महाराज परमेश्वराच्या पूर्ण शरणागतीचे उद्घोष करतात. आता हरिविणा म्हणजे आता माझ्यासाठी हरी हाच एकमेव आधार आहे. संसारातील नातेवाईक, मित्र, नातेवाईक हे सर्व तात्पुरते, स्वार्थी आणि क्षणभंगूर असतात. परंतु हरी हा खरा सज्जन आहे, जो आपली साथ कधीच सोडत नाही. तो पापांचा, दुःखांचा नाश करतो. ही ओळ शरणागतीचा कळस आहे. यामुळे आपल्याला सर्वस्व अर्पण करून मुक्तीची प्राप्ती होते. तुकाराम महाराजांनी धर्म, गुरु, देव यांच्या बाह्य प्रतीकांवर अवलंबून न राहता स्व अन्वेषण आणि चेतनेच्या थेट निरीक्षणावर भर दिला. त्यांच्यामध्ये खरी मुक्ती ही बाह्य शक्तींवर शरण जाण्यात नव्हे, तर जे आहे ते स्वीकारण्यात, स्वार्थाच्या जाळ्यातून मुक्त होण्यात आहे. ते म्हणतात, सत्य मुक्त करते. भक्तीचा मार्ग हा भावनांचा, समर्पणाचा मार्ग असला तरी महाराज त्याला वैयक्तिक देवतेच्या रूपात न पाहता अंतर्मनातील शांतता आणि जागरूकतेच्या रूपात समजतात. तुकारामांच्या हरिवीणा या शब्दाला पाहिले तर हरी हा वैयक्तिक देव नव्हे, तर अस्सल सत्य किंवा स्व आहे. हे अमूर्त अविनाशी तत्व आहे, जे प्रत्येकाच्या अंतर्भागी आहे. संसारातील संबंध हे मनाच्या अनुभवांच्या जाळ्यात बांधलेले असतात. तुकाराम महाराज म्हणतात, शरणागती ही बाह्य देवाला नव्हे, तर स्वतःच्या मनाच्या सत्याला होणे आवश्यक आहे. तुकाराम महाराजांची शरणागती मनातील सर्व विचार, भावना निरीक्षण करून सोडून देणे आहे, ज्यामुळे स्वार्थ वितळतो आणि शांतता उमलते. भक्ती ही भावनिक समर्पण असले तरी ती गुरु किंवा देवाच्या रूपात अडकली तर ती बंधन होते. हरिवीणा म्हणजे
मनाच्या सर्व ज्ञात वाट्यांपासून मुक्त होणे आहे. संसारातील सज्जन हे मनाची माया आहेत, जे दुःखे वाढवतात. खरा आधार हा अंतर्मनातील शून्यता आहे, जिथे कोणताही संघर्ष नाही. तुम्ही जे काही करता ते निरीक्षण करा, समजण्याचा प्रयत्न करू नका. हीच तुकाराम महाराजांची शरणागती आहे. हरीला म्हणजे सत्याला पूर्णपणे सोपवणे, ज्यामुळे पापांचा, मनाच्या विकृतींचा नाश होतो. या दृष्टिकोनातून तुकारामांचा संदेश आधुनिक होतो. आजच्या वेगवान तणावपूर्ण जीवनात बाह्य सुखांच्या मागे धावणाऱ्या माणसाला ही ओळ सांगते, आतल्या सत्याकडे वळा. महाराज म्हणतात, स्वातंत्र्य ही शिस्त आहे, शरणागती ही मनाची शिस्त आहे. आपण जाळ्यातून बाहेर पडतो, आणि आपण जेव्हा संसाराच्या जाळ्यातून बाहेर पडतो तेव्हा दुःखे, भीती यांचा अंत होतो आणि अमर शांतता प्राप्त होते. तुकारामांची भक्ती, जागरूकता एकाच नदीचे दोन किनारे आहेत, दोन्ही मुक्तीच्या वाटेवर नेतील. या अभंगाची व्याख्या केवळ शब्दांची नव्हे, तर जीवनाची आहे. ती आपल्याला विचार करायला भाग पाडते. खरा सज्जन कोण? तो बाहेर नव्हे, तर आत आहे. त्याच्याकडे शरण जाणे म्हणजे स्वतःला जाणणे होय. अशी शरणागती आपल्याला खऱ्या स्वातंत्र्याकडे नेते, जिथे हरी आणि मी एकच असतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.